असं का होतं की जसं जशी प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळते तसं तसं चित्रपटांमध्ये आणि सासू सुनेच्या नाटकांमध्ये त्या बाईला असं दाखवलं जातं की ती बेशुद्ध होऊन पडतेच पडते. पण हे जे बेशुद्ध होऊन पडणं असतं ना ते सगळं फालतूचं नाटक असतं जे डायरेक्टर आपल्या सीनमध्ये शॉक व्हॅल्यू वाढवण्यासाठी टाकतात. म्हणजे प्रेक्षकांना लगेच कळावं की ही बातमी खूप मोठी आहे. खऱ्या आयुष्यात असं होऊ शकतं पण खूपच रेअरली. मात्र चित्रपटांमध्ये हे अचानक सस्पेन्स आणि टेन्शन क्रिएट करण्यासाठी दाखवलं जातं. म्हणजे सिच्युएशन लाईफ चेंजिंग वाटावी असं दाखवायचं असतं. पण बायोलॉजिकली पाहिलं तर असं खरंच होतं. पण त्याचं कारण असतं की प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ब्लड प्रेशर कमी होतो आणि ब्लड शुगरही लो होतो. प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात शरीरात हार्मोनल चेंजेस होतात. प्रोजेस्टेरॉन हार्मोन शरीरात वाढतो जो ब्लड व्हेसल्सना रिलॅक्स आणि रुंद करतो. म्हणजे आर्टरीज आणि व्हेन्स थोड्या लूज होतात. जेव्हा व्हेसल्स एक्सपॅन्ड होतात तेव्हा त्याच्यातील प्रेशर कमी होतो. जसं पाईप जास्त सैल केला तर त्यातून पाणी हळू वाहतं, अगदी तसंच. यामुळेच नैसर्गिकरित्या ब्लड प्रेशर कमी होतो. यामुळे थोडीशी चक्कर येते. असं का होतं की जसं जशी प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळते तसं तसं चित्रपटांमध्ये आणि सासू सुनेच्या नाटकांमध्ये त्या बाईला असं दाखवलं जातं की ती बेशुद्ध होऊन पडतेच पडते. पण हे जे बेशुद्ध होऊन पडणं असतं ना ते सगळं फालतूचं नाटक असतं जे डायरेक्टर आपल्या सीनमध्ये शॉक व्हॅल्यू वाढवण्यासाठी टाकतात. म्हणजे प्रेक्षकांना लगेच कळावं की ही बातमी खूप मोठी आहे. खऱ्या आयुष्यात असं होऊ शकतं पण खूपच रेअरली. मात्र चित्रपटांमध्ये हे अचानक सस्पेन्स आणि टेन्शन क्रिएट करण्यासाठी दाखवलं जातं. म्हणजे सिच्युएशन लाईफ चेंजिंग वाटावी असं दाखवायचं असतं. पण बायोलॉजिकली पाहिलं तर असं खरंच होतं. पण त्याचं कारण असतं की प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ब्लड प्रेशर कमी होतो आणि ब्लड शुगरही लो होतो. प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात शरीरात हार्मोनल चेंजेस होतात. प्रोजेस्टेरॉन हार्मोन शरीरात वाढतो जो ब्लड व्हेसल्सना रिलॅक्स आणि रुंद करतो. म्हणजे आर्टरीज आणि व्हेन्स थोड्या लूज होतात. जेव्हा व्हेसल्स एक्सपॅन्ड होतात तेव्हा त्याच्यातील प्रेशर कमी होतो. जसं पाईप जास्त सैल केला तर त्यातून पाणी हळू वाहतं, अगदी तसंच. यामुळेच नैसर्गिकरित्या ब्लड प्रेशर कमी होतो. यामुळे थोडीशी चक्कर येते.